आता आपण ज्याला एआय बद्दल बोलतोय तर एआय म्हणजे मूळ काय? कारण अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत. मग मला आता ग्रॉक सारखं नवीन मीडियम दिसतंय, जेमिनी आहे, माझ्याकडे ओपन एआय आहे, अनेक टूल्स आता अवेलेबल आहेत. आणि या टूल्समध्ये काय होतंय की काम करणं सहज सोपं होत जातं, एखादी गोष्ट करणं सहज सोपं होतं. पण मुळात एआय काम कसं करतं? सो आपलं जसं मेंदू काम करतं, इट्स लाईक आवर ब्रेन. इट इज अ ब्रेन दॅट वी हॅव क्रिएटेड. आपल्या ब्रेनमध्ये पण आपण इन्फॉर्मेशन घेतो. आपण लहान मुलाला एखादा म्हणतो की हुशार मुलगा आहे, कारण त्याची मेमरी चांगली असते. आणि दुसरा भाग जो मेंदूचा असतो तो प्रोसेसिंगचा असतो. सो ह्या दोन गोष्टी, ह्या दोन महत्वाचे घटक जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पण आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे टूल्स आपण डेव्हलप केलेले आहेत आणि त्या डोमेन मधले ते टूल्स आहेत, आणि ती इन्फॉर्मेशन, तो डेटा तो आत जातो. तो डेटा आत गेल्यानंतर आपल्याकडे किती मेमरी आहे त्याच्यावरती ते डिपेंडंट असतं, आणि त्याचं प्रोसेसिंग कसं होतं, आणि त्याच्यातून डिसिजन मेकिंगसाठी एखाद्या व्यक्ती जो यूज करतोय त्याला त्याचा उपयोग होतो. तर अगदी साध्या भाषेत सांगायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अगदी एखाद्या ह्युमन ब्रेन सारखंच एक ब्रेन आहे, पण त्याच्यामध्ये फक्त एक मेंदू नसून अनेक मेंदू त्याच्यामध्ये गेलेले आहेत. अनेक लोकांची इन्फॉर्मेशन, डेटा. म्हणून आपण नेहमी म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये डेटा कसा आत जाणार आहे त्याच्या बेसिसवरती तो इंटेलिजंट सिस्टम होईल. त्यामुळे मी सारखं सगळीकडे, सगळ्या फोरम्समध्ये हा विषय कळकळीनं बोलते की करेक्ट डेटा आत जाऊ द्या. इफ द डेटा जो आपण आत पाठवतोय तो स्क्यूड डेटा असेल. इनफॅक्ट आता काही दिवसांपूर्वीच मी एक छोटासा लेख सुद्धा लिहिला होता, आणि एक मी उपक्रम हाती घेतला आहे, आणि तो उपक्रम म्हणजे 10,000 महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवणे. तर याच्यावर बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त महिलांनाच का शिकवायला पाहिजे, का तुम्ही असं धोरण घेतलंय? तर त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की आतापर्यंत जे सिस्टम्स आहेत त्या सिस्टम्स मेल डॉमिनेटेड सिस्टम्स आहेत. डेटा जो जातोय तो मेल डॉमिनेटेड जातो. त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रश्न विचारला तो त्याचा तिसरा भाग एक इमोशन्सचा पण आहे. म्हणजे फक्त डेटा प्रोसेसिंग नसून त्याच्यामध्ये असणारा इमोशन्स सुद्धा आत जाणं गरजेचं आहे. तर 90% मेल ओरिएंटेड डेटा आत गेला आणि 10% महिला ओरिएंटेड गेला. आणि ज्या देशाची जनसंख्या ऑलमोस्ट 49% फिमेल, 51% मेल आहे, तर जर का आपल्याला डिसिजन मेकिंग टूल्स त्याच्यातून क्रिएट करायचे असतील तर डिसिजन मेकिंग टूल्ससाठी महिलांनी त्याचा उपयोग आणि वापर करणं गरजेचं आहे. आणि वापर करण्यासाठी त्यांना सजग करणे, त्यांना बेसिक ट्रेनिंग देणे हे खूप गरजेचं आहे.